नमस्कार। एक महत्त्वाच्या विषयाकरता आपण भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव याच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स आज बोलवण्यात आलेली आहे। याकरता आपण सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले, त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद। विषय असा आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक काही दिवसापूर्वी निर्णय घेतले आहेत। ते मागील काळामध्ये 4 ते 5 वर्ष जिल्हा बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते, आताही त्याचे संचालक आहेत। पण त्यांना थोडासुद्धा कळवळा या शेतकऱ्यांबद्दल वाटला नाही का हो? थोडासुद्धा त्यांनी त्याच्याबद्दलची त्यांची भावना जागी झाली नाही का? म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागील 5 वर्षापूर्वी 2019 मध्ये बडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता। त्यावेळेस इथे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, केळी बागाचं फळबागाचं नुकसान झालं होतं। त्याचे आजपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाही आहेत। मागच्या वर्षी 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला, ते पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांचे कुठले प्रयत्न होताना दिसले नाही। आपला तालुका बडगाव पाचोरा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा याच्याकरता मी मांडलो। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी या विषयाकरता बोलला, पण त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाही आणि ते दुष्काळग्रस्त करण्यात असमर्थ ठरले। काल परवा सुद्धा आपल्या पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वारा पाऊस झाला, त्यावेळेस सुद्धा पीक म्हणजे केळीचं, लिंबूचं, इतर फळबागांचं नुकसान झालं। आम्ही विजयाचा जल्लोष सोडून लगेच सगळे पदाधिकारी बांधावर पोहोचलो, शेतकऱ्यांना भेटलो, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले, तिथले पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात आणि त्यांना लवकरात लवकर का होईना मदत मिळून गेली पाहिजे अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करत आहोत। पण स्वतः लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या नावासमोर वेगवेगळे आभूषणं लावून घ्यायची, आपण किती मोठे आहात, आपण किती ग्रेट आहात हे सांगण्याकरता वेळ तर वाया घालवायचा, पण प्रत्यक्ष काम आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक आमदारांना शून्य दिसतं। म्हणून मित्र, मला खूप वाईट वाटतं। काल परवा त्यांनी त्यांची काय प्रेस कॉन्फरन्स काय त्यांचं काही विजयाचा जल्लोष या भागामध्ये त्यांनी काहीतरी सभा घेतली होती आणि सांगितलं की हो आता शेवटचे 100-120 दिवस राहिलेत, कामाला लागा, हे लागा। मी आज तुमच्या निमित्ताने यांना सांगू देतो की 100% हे शेवटचेच त्यांचे 100-120 दिवस राहिलेले आहेत। इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडीसुद्धा भावना नाही, थोडीसुद्धा संवेदना नसू शकत नाही, त्यांच्याकरता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळामध्ये इथे राहण्याचा अधिकार इथली जनता त्यांना देणार नाही।